आज मी बाजारात गेलेली त्यावेळेस खूप सारी मच्छी होती आणि ताजी ताजी सुद्धा होती. तर त्या मच्छीपैकी आज वाव आणलेली आहे आणि कोलंबी सुद्धा आहे. तर तुम्हाला मी दाखवते. तर मी बघा स्वच्छ धुवून साफ केलेली आहेत. कोलंबी आहेत आणि वाव आहे. तर आज छानपैकी मच्छीची भाजी बनवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा आंबटपणा येण्यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे छानपैकी आणि टोमॅटो घेतलेले आहे 3-4, कोथिंबीर घेतलेली आहे आणि झणझणीत बनवण्यासाठी ना खूप सारे मिरच्या घेतलेल्या आहेत. आलं लसूण घेतलेलं आहे आणि खोबरं घेतलेलं आहे. हे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी चालेल. मी तुम्हाला सगळं साहित्य दाखवलेलं आहे. आता टोमॅटो कापून घेते आणि वाटण बनवते. आता मी वाटणाची तयारी करते. सुरुवातीला मी टोमॅटो कापून घेते. टोमॅटो काय जास्त बारीक कापायची नाही. आपल्याला वाटण वाटायचंय मिक्सर मध्ये, त्यामुळे मोठे मोठे फोडी ठेवायचे आहे. हे बघा असे. मच्छी बनवताना आपल्याला आंबटपणा येण्यासाठी आपण कैरी टाकतो, टोमॅटो टाकतो, आमचूर पावडर टाकली तरी चालेल. टोमॅटो कापून झालेले आहेत. आता मी मिक्सरच्या भांड्यात सगळं साहित्य टाकते आणि हे सगळं साहित्य वाटून घेते. मच्छी झणझणीत व्हावी म्हणून मी ह्या खूप साऱ्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकते आता. आणि हे सुकं खोबरं आहे ते सुद्धा टाकून घेते. लसूण घेतलेला आहे ते सुद्धा टाकून घेते आणि कोथिंबीर घेतलेली आहे ती पण टाकून घेते. आल्याचा तुकडा आहे ना तो कापून टाकते जरा. हे बघा टोमॅटो टाकते जे कापले होते ते आणि वाटण करून घेते. सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे. आता मी झाकण बंद करते आणि पटकन वाटून घेते. बघा वाटण किती छान तयार झालेलं आहे. एकदम बारीक असं वाटलं गेलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते. बघा वाटण तयार करून झालेलं आहे. जो आंबा होता ना तो बारीक बारीक कापून घेते. त्याची कैरी होती ना ती मी कापून घेते. आपल्याला कापून टाकायची आहे कैरी. तुम्हाला मी दाखवते. हे बघा आंबा कापून घेतलेला आहे. बघा या रेसिपीसाठी सगळं साहित्य तयार झालेलं आहे. आता मी गॅस पेटवते, गॅस कमी करते आणि गॅसवरती कढई ठेवते. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई सुद्धा छान गरम झालेली आहे. आता मी तेल ओतते. दोन चमचे मी तेल ओतलेलं आहे. या भाजीसाठी सगळं मी साहित्य रेडी करून ठेवलेलं आहे. तर आपल्याला तर्री येण्यासाठी आणि झणझणीत होण्यासाठी मी लाल तिखट टाकते. तिखट टाकलं. तिखट जास्त शिजू द्यायचं नाही कारण जळेल. नंतर मग हा वाटलेला हा मसाला टाकते. सगळा मसाला टाकून घेते मी. बघा तुम्ही सांगत असणार की अगोदर तुम्ही लसूण टाकलं नाही किंवा दुसरं काही टाकलं नाही, पण छानपैकी लाल झणझणीत आणि लालसर होण्यासाठी मी तिखट टाकलेलं आहे. भाजीला छानपैकी कलर येईल. आता हा हे वाटण होतं ते चांगलं शिजू द्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. तर बघा वाटण छानपैकी तेलामध्ये मी परतून घेतलेलं आहे. शिजलेलं सुद्धा आहे. मी आता हळद टाकते. त्यानंतर तिखट टाकणार आहे. तिखट टाकणार आहे आणि चवीपुरतं मीठ पण टाकणार आहे. चवीपुरतं मीठ टाकते. हे सगळे मसाले मी परतून घेते. साहित्य टाकून झालेलं आहे.
आता मी ह्या मसाल्यांमध्ये वाव टाकून घेते. चमच्याने ही वाव मी मिक्स करून घेते. बघा छानपैकी मच्छीला मसाले लागलेले आहेत. मच्छी शिजायला काही वेळ लागत नाही. 5 ते 10 मिनिटात मच्छी शिजते. मच्छीमध्ये आमटी बनवण्यासाठी मी पाणी ओतते. चमच्याने मिक्स करून घेते. बघा तुम्ही बघू शकता छानपैकी तरी आलेली आहे भाजीला. वाव, खूपच मस्त वाव आहे. ती मी 10 ते 15 मिनिटासाठी चांगली उकळून घेणार आहे आणि शिजवून घेणार आहे. भाजी शिजते तोपर्यंत तुम्ही पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन वरती क्लिक करा. बघा छानपैकी मच्छी आता उकळलेली आहे. आता या स्टेपला मी ही जी कैरी कापलेली होती ती टाकून घेते. 2 भाज्या बनवायच्या आहेत म्हणून ही बाकीची कैरी त्या मच्छीच्या भाजीमध्ये मी टाकणार आहे आणि चमच्याने व्यवस्थित हलवून घेते. वाव, एकच नंबर भाजी तयार झालेली आहे. भाजी शिजून तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. बघा तुम्ही बघू शकता भाजी शिजून तयार झालेली आहे आणि रंग सुद्धा खूपच छान आलेला आहे. झणझणीत भाजी अशी झालेली आहे. तर बघा आता मी कोथिंबीर टाकणार आहे. आता एक भाजी तर झाली. आता दुसरी भाजी बनवण्यासाठी मी तयारी करते. वावची भाजी बनवून तयार झालेली आहे. आता मी छोटी कोळंबी आहे ती भाजी बनवणार आहे. जी वावच्या भाजीला मी मसाले वापरले होते आणि वाटण वापरलं होतं तेच वाटण मी छोट्या कोळंबीला सुद्धा वापरणार आहे. बघा दुसरी भाजी बनवण्यासाठी मी कांदे कापून घेते. बघा तुम्ही बघू शकता 4 ते 5 मी कांदे घेतलेले आहेत. ते बारीक कापून घेतलेले आहेत आणि टोमॅटो आणि मिरच्या, कोथिंबीर, आलं ह्याचं मी वाटण तयार केलं होतं. जी पहिली भाजी बनवली होती त्यावेळेस ते वाटण वापरलं, ते अर्ध वाटण वापरलं आणि थोडंसं ठेवलेलं आहे ते ह्या भाजीसाठी मी वापरणार आहे. तर बघा कांदे कापून घेते पटापट आणि ती भाजी बनवायला घेते. ही भाजी मी सुकी बनवणार आहे. त्याला काय आमटी पकडणार नाही कारण पहिल्या भाजीला मी आमटी पकडली होती. आता ही भाजी सुकी बनवणार आहे. तर ती भाजी कशी बनवते ते तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला कांदे कापून झालेले आहेत. आता दुसरी भाजी बनवायला घेते. गॅस पेटवलेला आहे आणि गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. तो चांगला गरम झाल्यानंतर आता तेल ओतते. पॅन मध्ये तेल ओतलेलं आहे. आता तेल छानपैकी गरम होऊ द्यायचं. तेल आता चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आता मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहे. कांदा तेलामध्ये छानपैकी परतून घेते. कांदा लालसर होईपर्यंत मी तेलामध्ये परतून घेणार आहे. छोट्या कोळंबीच्या भाजीसाठी जरा जास्तच कांदा लागतो त्यामुळे मी 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त कांदे घेऊ शकता. वाटण मी आता टाकून घेणार आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तेल सुटेपर्यंत हे वाटण मी परतून घेणार आहे. आता मी तिखट टाकते. आता मी लाल तिखट टाकते, हळद टाकते आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते. चमच्याने व्यवस्थित हे सगळे मसाले मी मिक्स करून घेणार आहे. बघा आता मी छोटी कोळंबी टाकून घेते आणि या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असे परतून घेते.
आता मी झाकण ठेवते. आता मी झाकण उघडून बघते. चमच्याने मिक्स करते आता. जे वाटणाचं पाणी होतं ते मी आता या भाजीमध्ये टाकून घेते. चवीपुरतं मीठ टाकते. कैरी आणि कोकम मी टाकून घेते आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते. 5 ते 10 मिनिटात भाजी शिजून तयार होणार आहे. आता वाव, खूपच छान दिसते भाजी. बघा, परत 5 ते 10 मिनिटासाठी ही भाजी शिजण्यासाठी मी पॅनवरती झाकण ठेवते आणि ही भाजी चांगली शिजून घेते. छोट्या कोलंबीची भाजी मी शिजत ठेवलेली आहे. ती 5 ते 10 मिनिटात शिजून तयार होईल. चला, 5 ते 10 मिनिटं झालेलं आहे. मी आता झाकण उघडून बघते. जे मी पाणी टाकलं होतं ते आता सगळं आटलेलं आहे आणि भाजी सुद्धा शिजून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता भाजी किती छान तयार झालेली आहे. वाव, खूपच मस्त. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. तुम्ही बघू शकता कोलंबीची भाजी किती छान तयार झालेली आहे. वाव, एकच नंबर, मस्त. तर बघा, एक साईडला मी सुकी कोलंबी बनवलेली आहे आणि एक साईडला मी वावची आमटी बनवलेली आहे. तर तुम्हाला यापैकी कोणती भाजी आवडते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला, आता मी एका डिश मध्ये या दोन्ही भाज्या वाढून घेते आणि मी तुम्हाला नंतर दाखवते. चला, आता मी ताट वाढायला घेते. मी भात बनवला होता तो मी वाढून घेते. त्यानंतर भाजी वाढणार आहे. सुकी कोलंबी होती ती मी वाढून घेते. वाव, खूपच छान तयार झालेली आहे भाजी, एकच नंबर. वा वा वा. चला, आता वावचं जे कालवण केलं होतं ते सुद्धा वाढून घेते. वाव, खूपच छान, एक नंबर भाजी तयार झाले. तुम्ही बघू शकता आज मी 2 भाज्या तयार केलेल्या आहेत. एक सुकी कोलंबी आणि वावची आमटी बनवलेली आहे. तर या भाज्या इतक्या छान तयार झाल्यात की तोंडाला पाणी सुटेल. आणि या भाज्यासोबत तुम्ही जर नागलीची भाकरी, तांदळाची भाकरी, भात यासोबत खाले तर खूपच टेस्टी लागते. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून खाऊन त्याची चव कशी लागते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.